आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. एमआयडीसी एरियामधील एक धक्कादायक प्रकार. अमरावतीच्या एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयातील भ्रष्टाचार आणि एका महिला कर्मचारी यांची छळाची कहाणी. प्रादेशिक अधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी एका महिलेला मानसिक त्रास दिल्याचा दावा कर्मचारी तक्रारदार यांनी केला आहे. आरोप आहे की सदर अधिकाऱ्यांनी कर्मचारी महिलेला 15 ऑगस्ट रोजी रात्री कार्यालयामध्ये बोलावून मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच सदर कर्मचारी महिला रात्री 8 वाजता कार्यालयात गेली नसल्यामुळे सदर अधिकाऱ्याने शनिवारी सुट्टीच्या दिवशी कारणे दाखवा नोटीस दिली. तेव्हा 15 ऑगस्टच्या रात्री एका कर्मचारी महिला यांना कार्यालयात बोलवण्याचा काय उद्देश होता आणि शनिवारी सुट्टीच्या दिवशी नोटीस का देण्यात आली? तक्रारदार याचा असा प्रश्न आहे की रात्री 4 वाजता पर्यंत कार्यालयात महिलेला थांबवण्याचा काय उद्देश होता? त्यानंतर सदर कर्मचारी महिला यांनी कुठेही तक्रार करू नये म्हणून त्यांना अधिकाऱ्याकडून निलंबित करण्याचीही धमकी देण्यात आली. सदर प्रादेशिक कार्यालयात नेहमीच दलालांशी एकमत करून प्रादेशिक अधिकारी हे भ्रष्टाचार करतात. सदर बाबतीत कर्मचारी महिलेने तक्रार मागे घेण्याकरिता दबाव आणण्याचा प्रयत्नही केला जात आहे. तक्रारदार यांचा आरोप आहे की कार्यालयातील कर्मचारी यांनी सदर दलालाला गोपनीय माहिती जसे की ऑनलाईन अर्जातील अर्ज क्रमांक, फोन नंबर, पार्टनरशिप डीड, प्रोजेक्ट रिपोर्ट तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज इत्यादी कार्यालयातील गोपनीय स्वरूपाची माहिती पुरवलेली आहे. कर्मचारी महिलेविरोधात तक्रार करून घेतलेली आहे. याशिवाय कार्यालयात श्री संतोष बोंडे यांना सेवा वर्ग करून घेण्यामागील हेतू तरी काय, त्यासाठीच्या परिपत्रकाची माहिती मागितली आहे. कर्मचारी तक्रारदार यांनी दावा केला आहे की प्रादेशिक अधिकारी यांनी त्यांच्या केबिन मधील कॅमेरे बंद करून डमी कॅमेरे बसवले आहे. कार्यालयातील इतर सर्व कॅमेरे सुरू आहे, केबिन मधील कॅमेरा का बंद? यामागचा खरा हेतू काय? ही फक्त एका महिलेची कहाणी नाही तर व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा एक आरसा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी महिला यांनी केली आहे. अशा माहितीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.